हॅलो गाईज. माझ्या मुलीला आता 6 मंथ्स कंप्लीट झालेलं आहे. सो मला तिचं शूट करायचं आहे. तर मी तिचं हॅपी होलीचं शूट केलेलं आहे. सो तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. प्लस लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर मी माझ्या मुलीचं 6 मंथ कंप्लीटसाठी हॅपी होलीचं थीम चूज केलं होतं. कारण की 2 दिवसानंतर हॅपी होली होती. सो ॲडव्हान्समध्ये तोच चांगला थीम वाटला. सो मी त्यासाठी तो थीम चूज केला. आणि सर्वात आधी तर मी तांदळाने छान असं हॅपी होली काढून घेतलेलं आहे. आणि मी कलर्स पण त्यामध्ये ॲड केलेले आहेत. हॅपी होली आहे तर वाटायला तर पाहिजेलच होळीचं थीम प्रॉपर म्हणून. तर मी कलर्स देखील ॲड केलेले आहेत. तर मी तांदळाने पहिले हॅपी होली काढून घेतलेलं आहे. दिसताना ते 5 मिनिटाचं दिसतं, पण त्याच्यामागे खूप मोठी मेहनत असते आणि एकटं करायचं म्हटलं की खूपच टाईम लागतो. सो मी सगळं एकटीने केलेलं आहे. मला जवळपास हे सगळं करायला तरी पाऊण तास गेला. पण इट्स ओके. लहान आपल्या मुलांसाठी तर आपण हे करूच शकतो. आणि माझी मुलगी कशी 6 महिन्यापर्यंत 6 महिन्याची झाली हे कळलं देखील नाही मला. कसे दिवस पटापट जातात आपल्याला देखील कळत नाही आणि लहान मुलं मोठे होत जातात आपले. असं वाटतं ते मला सांगा. आणि माझ्या मुलीचं मी व्हाईट ड्रेस कोड ठेवला होता. कारण की होळी आहे प्लस रंगपंचमी त्यासाठी तर व्हाईट कलरचे कपडेच छान दिसतात. सो त्यासाठी मी तिची व्हाईट कलरची थीम ठेवली. आणि प्लस मी बिग बॉसचा शो देखील बघत होतो आम्ही. काल शनिवार असल्यामुळे भाऊचा धक्का बघण्यात तर मजाच आहे. सो आम्ही ते बघत होतो आणि रितेश देशमुख सर असल्यामुळे तर तो शो अजूनच भारी वाटतो म्हणून बघायला पण इंटरेस्ट येतो. तर मी 6 हा तिचा डार्क फॅन्टसीने काढला होता. 6 मंथ्सचा. 6 छान वाटत होता डार्क चॉकलेट असल्यामुळे ते डार्क फॅन्टसीने पण छान दिसत होतं 6. त्यानंतर मी एक-एक कलर घेऊन हाताचे छापे मी त्या क्लॉथवर टाकलेले आहेत. तर मी सर्वात आधी पिंक कलरचा कलर घेतला आणि ते हातात डिप करून मी छान असा हाताचा पंजा तिथे लावून घेतला प्रॉपर असा. सो मी सगळीकडे असं 3-4 ठिकाणी पिंक कलरचा मी छापा लावून घेतला हाताचा. मग त्यानंतर मी ग्रीन कलरचा देखील हाताचे छापे लावले. मग त्यानंतर मी येलो कलरचे छापे लावले. बघा कसा वाटतो तुम्हाला. तुम्हाला थीम आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा. थीम चांगली चूज केली का?
माझं ऑलमोस्ट थीम कंप्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर मी 2-3 वॉटर गन ठेवून घेतल्या आणि त्यानंतर मग माझ्या बेबीला ठेवलं मी तिथं आणि तिचे छान असे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले. ती बघा स्माईल पण खूप छान करते. सो कसा वाटला माझा व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.